कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। बेकायदेशीर वाळू उपसा आणि कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याविरोधात आवाज उचलणाऱ्या अखलाक दाऊद मालुनकर यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। यामुळे महाप्रळ परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महादेव नाल्यातील गाळ उपसा परवान्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता। या गैरव्यवहारात सावित्री नदीतील वाळूचा मोठ्या प्रमाणावरती उपसा करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा मालुनकर यांनी केला आहे। या प्रकरणात सामील असलेल्या वाळू माफियांनी तसेच सराईत गुन्हेगारांनी त्यांना व त्यांच्या मित्रांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। यातील काही आरोपींवरती यापूर्वीच गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर काही जणांवरती तडीपारीची देखील कारवाई झालेली आहे। या धमक्यांमुळे आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून उपजीविकेसाठी घराबाहेर पडणेही कठीण झाल्याचे मालुनकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून आपल्याला व आपल्या कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी मालुनकर यांनी केलेली आहे।